एक महत्त्वाची बातमी पाहूयात। साकाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे। मंत्री विखे पाटील यांची ही माहिती आहे। 1234 कोटी रुपयांची योजना देण्यात आलेली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले। प्रकल्प दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार असल्याचं देखील मंत्री विखे पाटील म्हणतात। नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी साकाई उपसा सिंचन योजनेला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली। साधारण 10,000 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि साधारण 1234 कोटी रुपयाची योजना आहे। गेली 7-8 वर्ष या योजनेचा पाठपुरावा आम्ही सर्व करत होतो। मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विशेष आभार मानायचे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात ही भेट झालेली आहे। मतदारसंघातील कामासाठी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। चेतन, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि या भेटीचं कारण म्हणजे मतदारसंघातील कामासाठी भेट असल्याची सूत्रांची माहिती। काय अधिकची माहिती? निश्चितच तेजल, आज मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत ते थेट कॅबिनेट हॉल बाहेरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पाहायला मिळाले आणि इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत करत थेट त्यांच्या दालनापर्यंत म्हणजे 7व्या मजल्यावरून 6व्या मजल्यापर्यंत ते जातानाही पाहायला मिळाले। मतदारसंघातील काही कामानिमित्तही भेट असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। मात्र दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विशेष करून नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपलं स्पष्टीकरण आहे ते सुनेत्रा पवार अर्थात पक्षाच्या प्रमुखांकडे दिलेलं होतं। या संदर्भात तटकरे यांनी आता मुख्यमंत्र्यांना ही कल्पना दिल्याची माहिती आहे। निश्चितच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।